मुलगा जन्माला आल्यावर आईवडिलांसाठी त्यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस नसतो. त्यांना असे वाटते आता त्यांचे सगळे दुःख दूर होतील आणि त्यांचा मुलगा त्यांच्या म्हातारपणाचा आधार असेल. पण काही मुलं असे देखील असतात. एका शेतकऱ्याला 4 मुलं होती. 4ही विवाहित होते. आज 4 भावांनी वडिलांच्या संपत्तीच्या वाटणीसाठी पंचायत बोलवली होती. सरपंच वडिलांना म्हणाला, तुमच्या 4ही मुलांची इच्छा आहे की तुमच्या मालमत्तेचे 4 भाग व्हावेत आणि तुम्ही प्रत्येक मुलाकडे 3 महिने राहावे. तुम्ही त्यांच्या म्हणण्याशी सहमत आहात का? मोठा मुलगा म्हणाला, अरे सरपंचजी, यात काय विचारायचं त्यांना? आम्ही 4ही भाऊ 3-3 महिने ठेवायला तयार आहोत. तुम्ही त्यांची मालमत्ता वाटायला घ्या. आत्तापर्यंत मान खाली घालून शांत बसलेले वडील अचानक ओरडले, ऐका सरपंच, याचा निर्णय तुम्ही नाही, मी घेणार. आणि माझा निर्णय असा आहे की मी या चौघांना माझ्या घरी 3-3 महिने ठेवीन. उरलेला वेळ कसा घालवायचा याची व्यवस्था तुमची तुम्ही करा, कारण मालमत्ता माझी आहे. वडिलांचा हा निर्णय ऐकून पंचायतीचे आणि 4ही मुलांचे तोंड उघडेच्या उघडेच राहिले. खरंच निर्णय मुलांनी नाही तर पालकांनी घ्यायला हवा. पालकांना हप्त्यावर ठेवण्याचा अधिकार मुलांना कोणी दिला? जगातील सर्व मुलांना माझा थेट संदेश. नेहमी लक्षात ठेवा, आईवडील हे तुमचे पालक आहेत, तुम्ही त्यांचे नाही. मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.